रोजची धावपळ करताना आपल्याला थकवा जाणवतो. अशामध्ये काय पौष्टिक खावं ना हा प्रश्न पडतो. मी आज तुमच्यासोबत खुसखुशीत मऊसूत जराही तूप न वापरता लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे उपवासाच्या दिवशीसुद्धा खाऊ शकता. यासोबत दूध घेतलं तर दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही. नमस्कार मंडळी, चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता आपल्याला लागणार आहे अर्धा किलो शेंगदाणे. डॉक्टर देखील रक्ताची कमी भासल्यास गूळ आणि शेंगदाण्याचे सेवन करायला लावतात. काही व्यक्तींना शेंगदाणे जास्त खाल्ले की ॲसिडिटी होते. त्याकरिता मी तुम्हाला एक उपाय सांगणारच आहे. हे शेंगदाणे मी ताटात काढून घेतले. आता यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि लगेचच दोन्ही हातांनी व्यवस्थित चोळून घेतले. असं करण्यामागचं कारण तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर बघा, आपल्याला या शेंगदाण्याची जरा वेळातच साल लगेचच ओली झाली आहे, ओलसर झालेली आहे. त्यासाठी शक्य असल्यास जाड तळाची कढई घ्यायची आणि थोडीशी पसरट आकाराची कढई वापरा. त्यामुळे शेंगदाणे खमंग भाजले जातील. शेंगदाणे मी कढईत काढून घेते. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात, फायबर असते, ज्यामुळे अंगदुखी, थकवा किंवा कितीही रक्ताची कमी असू द्या, तुम्ही दररोज एक लाडूचं सेवन केलं तर हे नाहीसं होईल. शेंगदाणे मी मध्यम आचेवरच सतत फिरून खमंग भाजून घेत आहे, ज्यामुळे याला जास्त न करपवता एकसारखा आपले शेंगदाणे भाजले जातील. शेंगदाणे खमंग भाजले गेले असले की लाडूसुद्धा छान तयार होतात, मस्त खुसखुशीत असे तयार होतात. याला जास्त पाणी सुटत नाही. लाडू तोंडात टाकताच लगेच विरघळतो. तर बघा, आपले शेंगदाणे छान असे भाजले जात आहेत. मी एकसारखे फिरवत भाजून घेत आहे. शेंगदाणे छान खमंग भाजले गेले आहेत. त्यावर असे काळसर डाग पडायला लागले. तर बघा, शेंगदाण्याची अशा पद्धतीने साल निघायला हवी. पटकन साल निघाली की समजून जायचं आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले आहेत. या शेंगदाण्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. त्याकरिता मी हे एखाद्या सुती कापडावर काढून घेतले आहे. तुमच्याकडे सुती कापड किंवा रुमाल नसेल तर कापडी पिशवीत काढून घेऊ शकता. आणि आता बघा, शेंगदाण्याची साल काढून किती सोपं आहे. या पद्धतीने रुमाला बांधायचं. हा रुमाल जरा वेळ असाच आपटायचा किंवा मग हाताने चुरगडायचं. असं केल्यामुळे शेंगदाण्याची साल पटकन निघते. सुरुवातीला आपण एक उपाय केला होता तर वापरलाच आहे. शेंगदाण्याला थोडंसं पाणी लावून घेतलं होतं, ज्यामुळे याची साल निघणं फारच सोपं होतं. तर बघा, अगदी थोड्या वेळातच आपल्याला या संपूर्ण शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होतं, पटकन साल निघून येते. आता तुम्ही म्हणाल, शेंगदाण्याची साल खाणं पौष्टिक असतं, यामध्ये देखील भरपूर सारे फायदे असतात. पण बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो, तर त्यांनी साल काढणं खूपच आवश्यक आहे. कारण या दोन्ही शेंगदाण्याच्या दलामध्ये एक हलकासा कोंब असतो, तो आपल्याला पूर्णतः काढून टाकायचा आहे. तो कोंब खाल्ला की मगच ॲसिडिटीचा त्रास होतो. आता तुम्ही बघा, शेंगदाण्याची साल काढणं देखील अतिशय सोपं आहे. या पद्धतीने झारा घ्यायचा आणि हा जरासा हलवायचा, ज्यामुळे साल लगेचच सेपरेट होते आणि त्यासोबतच शेंगदाण्यामधील अंकुर आहेत तो देखील वेगळा होतो. ही टिप्स आपल्याला वापरल्यामुळे शेंगदाण्याची साल घरभर पसरत नाही. तयार करून घेतलेले शेंगदाणे एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत आणि 1 ते 1.5 वाटी गूळ मी यामध्ये शेंगदाण्यामध्ये घालून घेतला. वजनी म्हणाल तर मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आणि 400 ग्राम एवढा गूळ घेतला आहे. आता हे मिक्सरला आपल्याला पल्स मोडवरती फिरवायचं आहे. असं केल्यानं काय होतं, हे जास्त बारीक होत नाही. एकतर मिक्सर चालू बंद करा किंवा मग पल्स मोडवर दळून घ्या. साहित्य मिक्सरला फिरून घेतला आणि गुळाचं प्रमाण अचूक असल्यामुळे येथे तूप वापरण्याची आपल्याला गरज नाही. आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेते. शेंगदाण्यांमध्ये मूळचाच तेलकटपणा असतो, त्यामुळे लाडू बांधताना जरासं तेल सुटायला लागतं. यामुळे आपले लाडू गोल गरगरीत बांधले जातात. हे शेंगदाणे आपण पल्स मोडवर दळलेले असल्यामुळे काही शेंगदाणे थोडेसे मोठ्या आकारात, काही बारीक असल्यामुळे छान असा
या लाडूमध्ये खाताना मस्त असा नटी फ्लेवर येतो. शेंगदाणे खमंग भाजले असल्यामुळे खमंगपणा जाणवतो. हे लाडू तोंडात टाकताच पटकन विरघळतात. सहजतेने आणखी एक लाडू मी तुम्हाला वळवून दाखवते आहे. लाडू सहज वळवला जातो आहे. अगदी 3 ते 4 महिने देखील आरामशीर टिकतात. जरासुद्धा खराब होणार नाही, कारण यामध्ये तुपाचा किंवा तेलाचा आपण वापर केलेला नाही. शेंगदाण्याचे लाडू बनवायची ही साधीसोपी पद्धत. हे लाडू तुम्ही मुलाच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता. अगदी आवडीने मुले खातात. उपवासाच्या दिवशी आपण सकाळीच हा एक लाडू आणि 1 ग्लास दूध घेतलं तर भरपूर वेळ भूक लागणार नाही. तुम्ही देखील हे शेंगदाण्याचे लाडू ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशा छान छान व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.